नमस्कार. स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघा पांढऱ्या वाटाण्याची उसळ करणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा मी हे पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता ते छान असे भिजलेले आहेत. तर मी आता हे कुकरला लावून घेणार आहे आणि ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत कुकरच्या, म्हणजे वाटाणे छान असे नरम शिजतील आपले. तर वाटाण्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागतील 3 टोमॅटो घेतले आहेत मी. तर ते छोट्या आकाराचे टोमॅटो आहेत. 1 कांदा घेतलेला आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, मिरची 1 घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपला वाटाणा शिजतोय तोपर्यंत आता आपण हा कांदा असा बारीक चिरून घेणार आहोत. तर कांदा मी चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर आता टोमॅटोचे असे मोठे मोठे मी काप करून घेणार आहे आणि ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे. तर इथे सगळा टोमॅटो मी यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याही टाकणार आहे. 1 इंच आल्याचा तुकडा आहे, तो टाकणार आहे. त्यानंतर 1 हिरवी मिरची यामध्ये टाकणार आहे आणि आता ह्याची बारीक अशी पेस्ट करायची आपल्याला. तर इथे आपला बघा वाटाणा छान असा शिजलेला आहे. हे बघा. तर इथे मी आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तर आपण आता यामध्ये तेल टाकून घेऊयात. तर 1-2-3 चमचे मी तेल टाकलेलं आहे यामध्ये. आता तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. तर मोहरी आपली छान अशी तडतडलेली आहे. त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे यामध्ये. कांदा आपल्याला छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे. आता कांदा छान तेलावर आपण परतून घेतलेला आहे. तर हे आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती ह्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्यालाही छान असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते यामध्ये टाकणार आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर घरगुती कांदा लसूण मसाला, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ हे टाकलेलं आहे मी.
आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर आता बघा ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण जो वाटाणा शिजवून घेतला होता तो यामध्ये टाकणार आहोत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता वाटाणा शिजताना जे पाणी होतं ते मी काढून ठेवलं होतं बाजूला, तर ते ह्यामध्ये टाकणार आहे. आणि आता एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आपल्याला यामध्ये थोडासा चवीला थोडासा मी गुळाचा खडा टाकणार आहे. आता एक 2-3 मिनिटं झालेली आहे. अजून आपल्याला एक 5 मिनिटं त्याला असं छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे भाजी मी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेली आहे आणि किती छान असा वाटाणा आपला शिजलेला आहे आणि भाजीचा सुगंधही खूप छान येतोय. तर आता भाजी तयार आहे. मी वरतून थोडीशी यावर कोथिंबीर टाकते आणि प्लेटमध्ये सर्व करते. तर बघा आपली भाजी इथे आपली पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवून तयार झालेली आहे. तर इथे आपली पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याला भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा अशी पांढऱ्या वाटाण्याची उसळ करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.